रविवारी 2 जून रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमाराला कळंबा कारागृहातील पाण्याच्या हौदावर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा न्यायालयीन बंदी असलेल्या अन्य बंद्यांसोबत वाद झाला होता। यानंतर न्यायालयीन बंदी असलेला आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या 5 जणांनी मिळून पाण्याच्या हौदावरील लोखंडी झाकणानं मुन्ना खान याला बेदम मारहाण केले। या मारहाणीत मुन्ना याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी कारागृह प्रशासनानं दिलेल्या फिर्यादीवरून 5 कैद्यांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज कळंबा कारागृहातील त्या 5 कैद्यांना ताब्यात घेण्यासाठी परवानगी मिळाली। त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी कारागृहातून प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, सौरभ विकास सिद्ध या कैद्यांना ताब्यात घेतलं। या कैद्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे।